सदावर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। निर्णयाच्या विरोधात सदावर्ते आता कोर्टामध्ये धाव घेणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात ते याचिका दाखल करणार असल्याचं कळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, वक्फ बोर्डाला निधी दिल्यानं सदावर्ते आता आक्रमक झाले। या निर्णयाच्या विरोधात सदावर्ते आता न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचं कळतंय। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते या संदर्भातली याचिका देखील दाखल करणार आहे। तर आर्थिक तरतूद करता येत नाही असा गुणरत्न सदावर्तेंचा दावा आहे। तर कोर्टामध्ये नेमकी कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान याच संदर्भात सदावर्ते यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूयात। आपल्यासोबतच गुणरत्न सदावर्ते सर, खूप सारं स्वागत सर। महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डासाठी 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यांच्या बळकटीसाठी। तुम्ही या विरोधामध्ये याचिका दाखल करणार आहात, न्यायालयात धाव घेणार आहात। नेमकं काय प्रकरण आहे, कशा प्रकारे याचिका तुम्ही मांडणी करणार आहात, नेमका कशा प्रकारे हा विरोध आहे? धार्मिक स्वातंत्र्य आहे या देशामध्ये, हिंदू राष्ट्र भारतामध्ये, याचा अर्थ सरकारच्या तिजोरीतले पैसे जे आहेत एका उद्देशासाठी असू शकतात आणि तो उद्देश सर्वंकष भारतीय संविधानातील शिक्षण, आरोग्य ह्या संबंधाने असू शकतो। परंतु ज्या प्रकारे म्हणजे मुसलमान भाविकांसाठी किंवा इस्लामिकांसाठी जे बोर्ड स्थापन झालेलं आहे त्या बोर्डाला बळकटीकरण करण्यासाठी जी रक्कम, जी 10 कोटी रुपये अल्पसंख्याक विभागाने जी दिलेली आहे, ही रक्कम अशा प्रकारचा लाड पुरवण्यासाठी सरकारकडे अधिकारात आहे असं मला वाटत नाही। अशा प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याच्या नंतर आपल्याला पैसे देता येणार नाहीत। म्हणून काही तासामध्ये हा जो शासनाचा निर्णय झालेला आहे, कदाचित मंत्री महोदयांना हा निर्णय दाखवण्यात आलेला नसेल। म्हणून मंत्री महोदयांना मी अगदी सूचक सांगतो, 2012-6 SCC 265 नंबरचं ही जजमेंट आहे आणि तातडीनं आपण पॅराग्राफ नंबर 41 वाचून घ्यावा आणि आपण काढलेला शासन निर्णय तातडीने परत घ्यावा अशी आमची मागणी आहे। अन्यथा काही लवकरात लवकरच, म्हणजे आता काम चालू आहे की आम्हाला न्यायालयात जावं लागेल। कॅमेरामन हमीदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।